नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं MK कोचिंग क्लासेसमध्ये। आज आपण क्लास 9चा फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर पाहत आहोत आणि हे आपलं सेकंड लेक्चर आहे। याच्या अगोदर आपलं पहिलं लेक्चर झालेलं आहे, ते जर बघितलं नसेल तर ते बघून घ्या, त्याच्यानंतर हे लेक्चर पहा। तर आपण आज काय पाहणार आहोत, तर इन्व्हेस्टमेंट्स पाहणार आहोत। काय पाहणार आहोत? इन्व्हेस्टमेंट्स पाहणार आहोत। तर इन्व्हेस्टमेंट पाहण्याच्या अगोदर आपण मागच्या क्लासमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे सेविंग्स, आहे का नाही, सेविंग्स सांगितलेलं आहे। तर सेविंग्स सगळ्याला कळलं असेल। जर तुमचे काही सेविंग्स होतं, आपले एखादा व्यक्ती आहे काही पैसे कमवतो, समजा सॅलरीड पर्सन आहे किंवा एखाद्याचा बिझनेस आहे, तो काहीतरी पैसे कमवतो आणि त्याच्यानंतर जो काही खर्च झाल्याच्या नंतर त्याच्या घराचं जो नेसेसरी एक्सपेंडिचर असते, जसं की त्याला दूध आणावं लागते, भाजीपाला आणावं लागते, रेंट द्यावं लागते, अशा काही गोष्टी म्हणजे दर महिन्याला दर दिवस दररोज काही अशा गोष्टी आपल्याला पैसे खर्चावं लागतात। ते खर्चवल्याच्या नंतर जे काही पैसे आपल्याला महिन्याला उरतात त्याला आपण काय म्हणतो? सेविंग्स म्हणतो, सेविंग्स। फॉर एक्झाम्पल एखाद्या माणसाची सॅलरी काय आहे, एखादा माणूस आहे समजा सॅलरी, एखादा व्यक्ती आहे, राम नावाचा एक व्यक्ती आहे, ठीक आहे। राम नावाचा व्यक्ती आहे, तो काय करतो? जॉब करतो आणि जॉब केल्यानंतर त्याला महिन्याला 20,000 रुपये असे मिळतात। 20,000 रुपये मिळाल्याच्या नंतर तो काय करतो? त्याचं जे एक्सपेंडिचर आहे, नेसेसरी एक्सपेंडिचर, त्याला दूध आणायचं असेल, पेट्रोल गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं असेल, भाजीपाला आणायचं असेल, भाडं द्यायचं असेल, हे सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर त्या सगळ्या गोष्टीसाठी त्याला 16,000 रुपये समजा त्याला काय आला? खर्च आला। मग त्याच्याकडे 16,000 रुपये त्याला खर्च आल्याच्यानंतर उरले किती? त्याच्याकडे 4,000 रुपये उरले। मग हे 4,000 रुपये हे रामची काय आहे? सेविंग्स आहे। रामची काय आहे? सेविंग्स आहे। दर महिन्याची त्याची काय आहे? सेविंग्स। मग राम काय करू शकतो? हे सेविंग्स काय करू शकतो? कुठेतरी गुंतवू शकतो। गुंतवणूक म्हणजेच काय? तुमची इन्व्हेस्टमेंट्स। मग तो आयडियली ठेवणार आहे का? नाही, म्हणजे थोडेसे 400-500 रुपये खर्चाला वाटलं तर ठेवेल, पण तो मग हे जे 4,000 रुपये आहे राम कुठं ठेवल्यानंतर त्याला जास्तीत जास्त प्रॉफिट होईल, आहे का नाही? जास्तीत जास्त प्रॉफिट होईल, त्याला लाभ होईल। म्हणजे राम काय करेल? हे जे त्याच्याकडे 4,000 रुपये उरतात, आहे का नाही, 4,000 रुपये उरतात, हे 4,000 रुपये जर असे त्यांनी कुठं गुंतवले तर त्याला जास्तीत जास्त प्रॉफिट होईल। तर त्याच्याकडे ऑप्शन एक का आहे? तो घरी कपाटामध्ये ठेवू शकतो। घरी काय करू शकतो? कपाटामध्ये ठेवू शकतो। कपाटामध्ये ठेवल्याच्या नंतर हे 4,000 रुपये एका महिन्यात दर महिन्याला 4,000 ठेवत गेला। समजा त्यांनी 4 गुणिले 12 महिने जर ठेवला तर त्याच्याकडे किती होतील, आहे का नाही? 12 चौक 48, 48,000 होतील। त्याच्याकडे किती होतील? 48K, म्हणजे 48,000 रुपये होतील त्याच्या कपाटामध्ये। परंतु त्याच्या पैशाचं मूल्य काय होते? कालांतरानं घटत जाते। म्हणजे हे 48,000 पैशाचं मूल्य घटत जाते। पैसे घटतात का नाही? त्याच्याकडे काय असतील? 48,000च असतील रामकड 1 वर्षानंतर, परंतु 1 वर्षानंतर 48,000च असतील आणि असं करत गेला। समजा 2-3 वर्ष केल्यानंतर काहीतरी पैसे त्याच्याकडे जमा होतील 1-1.5 लाख रुपये, परंतु त्याच्या पैशाचं मूल्य काय होते? त्याचं कमी होते। कसं कमी होते तुम्हाला माहीत आहे? कशामुळं? इन्फ्लेशनमुळं। कशामुळं? इन्फ्लेशनमुळे त्याच्या पैशाचं मूल्य काय होतं? कमी होत जातं। इन्फ्लेशनलाच मराठी आपण सरळ भाषेमध्ये काय म्हणतो? महागाई। महागाई माहीत आहे सगळ्यांना, कारण तुम्हाला माहीत आहे एखादी वस्तू तुम्ही जर घेताय, आता सध्या फॉर एक्झाम्पल तुम्ही काय करता? साखर खरेदी करता, शुगरचा आता शुगरचा सध्या रेट काय आहे? शुगर तुम्ही 1 किलो खरेदी करत असाल तर तुम्हाला 40 ते 42 रुपयाला किलो मिळते, आहे का नाही? 40 ते 42 रुपये पर केजी तुम्हाला काय मिळते? शुगर मिळते। परंतु तुम्ही हे 5-6 वर्षापूर्वी जर हे साखर बघितली असाल तर ह्याचा किंमत नक्कीच कमी असेल, 30 ते 35 रुपये आहे। म्हणजे 4 ते 5 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यावं लागतात। म्हणजे तुम्हाला काय होईल? म्हणजे तुम्ही जर कपाटामध्ये घरी अशी गुंतवणूक करत गेला तर तुमच्याकडे पैसे राहतील, परंतु त्या पैशाचं मूल्य काय होईल? कमी होईल। मग त्यासाठीच मग आपल्याला हे जे पैसे आहेत, रामची जे सेविंग 4,000 रुपये महिन्याला उरते, आहे का नाही, त्याने कुठं गुंतवले पाहिजे? कुठं इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे? त्याला जेणेकरून जास्तीत जास्त काय होईल? फायदा होईल। मग त्याच्याकडे बरेच सारे काय असतील? ऑप्शन असतील। तो काय करू शकतो? पहिला काय करू शकतो? तो घरी काय करू शकतो? कपाटामध्ये ठेवू शकतो। कपाटामध्ये ठेवल्यानंतर आपण काय सांगितलं की त्याला लॉस होणार आहे, ठीक आहे, कारण त्याच्या पैशाचं मूल्य काय होणार आहे? कमी होणार आहे। त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन काय आहे त्याच्याकडे? दुसरा ऑप्शन असा आहे की तो पैसे काय करू शकतो? बँकमध्ये ठेवू शकतो। बँकमध्ये ठेवू शकतो आणि बँकमध्ये पण वेगवेगळे ऑप्शन्स आहेत। बँकमध्ये तो FD करू शकतो, फिक्स्ड डिपॉझिट, तो RD काढू शकतो, आहे का नाही, रिकरिंग डिपॉझिट। त्याच्यानंतर ठीक आहे, आणि करंट अकाउंटमध्ये किंवा सेविंग अकाउंटमध्ये ठेवू शकतो। तर सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये तुम्हाला FD आणि RDवर काय मिळेल? इंटरेस्ट रेट मिळेल। समजा FD केला तर तुम्हाला 7 ते 8% पर मंथ पर इयर काय मिळेल? तुम्हाला इंटरेस्ट रेट मिळेल। म्हणजे तुम्ही 1 लाख रुपये जर गुंतवले 1 वर्षामध्ये, तुम्हाला म्हणजे समजा तुम्ही एखाद्या रामने 1 लाख रुपये गुंतवले इथे, ठीक आहे, 1 लाख रुपये जर गुंतवले तर त्याला किती पैसे मिळतील? 1 वर्षाच्या नंतर त्याला 1,07,000, 7% रेट धरला तर 7,000, 8 धरला तर 8,000 भेटतील।
म्हणजे 1 लाख त्याला समजा 8 न धरलं तर त्याला 1,08,000 असे इतके पैसे मिळतील, म्हणजे त्याचा 8,000चा फायदा होईल. आणि जर हे राम जर घरीच ठेवला कपाटामध्ये तर 1 वर्ष त्याच्या पैशाचा त्याला काही फायदा होणार नाही, म्हणजे त्याला 8,000 रुपये वाढून मिळालेले आहेत, बरोबर आहे. मग अशा प्रकारे हे कपाटात ठेवल्यात, घरी ठेवल्यानंतर काही फायदा होणार नाही. मग तुम्ही काय करू शकता, बँकमध्ये ठेवल्यावर तुम्हाला 8,000ने तुमचे पैसे काय होणार, वाढणार आहेत. त्याच्यानंतर तुमच्याकडे दुसरा ऑप्शन काय आहे, तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये ठेवू शकता पैसे. पोस्ट ऑफिसमध्ये ठेवला, पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही पोस्ट ऑफिसचं बँक अकाउंट काढू शकता, तिथं ठेवू शकता. पोस्ट ऑफिस पण तुम्हाला काही 6-7%, 8% काही इंटरेस्ट रेट देईल, त्याच्यामुळे पण तुमचे पैसे वाढतील. त्याच्यानंतर चौथा ऑप्शन काय आहे, तुम्ही काय करू शकता, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, आहे का नाही. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. शेअर मार्केटमध्ये काय घेऊ शकता तुम्ही, शेअर मार्केटमध्ये तुम्ही इक्विटी घेऊ शकता, त्याच्यानंतर कॉर्पोरेट बॉन्ड घेऊ शकता, आहे का नाही, कॉर्पोरेट बॉन्ड घेऊ शकता. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट बॉन्ड घेऊ शकता, कॉर्पोरेट बॉन्ड्स घेऊ शकता, ठीक आहे. कॉर्पोरेट बॉन्ड्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितले, हे घेऊ शकता. परंतु तुम्ही पहा, ह्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न मिळतात, इक्विटीमध्ये सगळ्यात जास्त रिटर्न मिळतात तुम्हाला. परंतु ही जी आहे इक्विटी, म्हणजे आपण इक्विटी शेअर म्हणजे आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवतो, म्हणजे इक्विटीमध्ये गुंतवतो सगळ्याला जनरल भाषेमध्ये, पण आपण ह्या सगळ्यामध्ये पण गुंतवू शकतो, म्हणजे शेअर विकत घेऊ शकतो. मग ह्याच्यामध्ये जर तुम्ही तुमचे पैसे गुंतवले तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट होऊ शकतो, पण ह्याच्यामध्ये काय आहे, रिस्क आहे. तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला काय होऊ शकते, नुकसान पण होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना काळजीपूर्वक गुंतवणूक करावं लागेल, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, म्युच्युअल फंडमध्ये पण पैसे गुंतवू शकता. कशामध्ये, म्युच्युअल फंडमध्ये, ठीक आहे. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही काय करू शकता, गुंतवू शकता. वन टाईम गुंतवू शकता किंवा तुम्ही SIP काढू शकता. SIP म्हणजे काय, सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स, म्हणजे तुम्ही दर महिन्याला किंवा दर वर्षाला, आहे का नाही, काहीतरी तुम्ही पैसे काय करता, गुंतवता, SIP करू शकता, ठीक आहे. किंवा वन टाईम इन्व्हेस्टमेंट पण करू शकता. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात सेफ तुमचं कुठं असणार आहे, सगळ्यात सेफ तर घरी असणार आहे, कारण घरी तुमच्या सेफ म्हणजे तुमची इथं एकच भीती असू शकते की चोरी होऊ शकतात पैसे, काय होऊ शकते, चोरी होऊ शकतात, ठीक आहे. पण बँकेमध्ये सेफ आहेत तुमचे पैसे, बँकेमध्ये एकतर व्याज भेटेल आणि तुम्हाला कधी गरज पडली तर पैसे पण भेटतील लगेच, तर बँकेमध्ये सेफ आहे. त्याच्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये पण सेफ आहेत आणि शेअर पण रिटर्न तुम्हाला ह्याच्यामध्ये कमी भेटतील. ह्याच्यामध्ये 0% रिटर्न भेटतील तुम्हाला, ह्याच्यामध्ये 7 ते 8% रिटर्न भेटतील आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 30%, 40%, 50, 100, 200 किती टक्के रिटर्न भेटू शकतात, हे शेअर मार्केटमध्ये काही सांगता येत नाही. किंवा याच्यामध्ये मायनसमध्ये निगेटिव्ह तुमचे पैसे डुबू शकतात, ठीक आहे. म्हणजे 1 लाख रुपये गुंतवले तर तुमचे 0 रुपये होऊ शकतात, एकाचे 2 बी होऊ शकतात, 5 बी होऊ शकतात, काही होऊ शकते, ठीक आहे. मग तुम्हाला हे जे सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचे पैसे इन्व्हेस्ट करू शकता आणि तुम्ही जास्तीत जास्त काय करू शकता, प्रॉफिट कमवू शकता तुमच्या पैशामार्फत. तर हे आहे इन्व्हेस्टमेंट. तर इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला सगळ्या गोष्टीची काय करावं लागेल, काळजी घ्यावं लागेल, ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहे, डायरेक्टली आता तुम्हाला हे थेअरीचं सांगितलं, आपण काय करू, 1-2 एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त क्लिअरली समजेल, म्हणजे तुम्ही कुठं, कोणता व्यक्ती कुठं गुंतवल्यानंतर त्याला कुठून जास्तीत जास्त रिटर्न भेटतात ते आपण काय करू, डायरेक्टली एक्झाम्पल्स घेऊया, ठीक आहे. पहा आता नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे. क्वेश्चन थोडा मोठा आहे आणि अशाच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला दिसतील. तर पहा क्वेश्चन वाचतो मी. ह्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला क्वेश्चन मोठे दिसतील आणि ही क्वेश्चन तुम्हाला काय करतील, थेरॉटिकल क्वेश्चन आहे तर समजण्यासाठी अवघड जाईल. तर पहिल्यांदा तुमचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय असणार आहे, क्वेश्चन समजून घेणं, हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. एकदा जर तुम्हाला काय क्वेश्चन समजला तर तुम्ही आरामशीर काय करू शकता, अशा प्रकारचे क्वेश्चन चांगल्या प्रकारे सोडू शकता. तर पहा स्टेप बाय स्टेप आपण क्वेश्चन वाचू आणि सोडूया, ठीक आहे. तर काही गडबड करायची नाही. शामराव's इन्कम, शामराव नावाचा एक काय आहे, व्यक्ती आहे, ठीक आहे. शामराव's इन्कम इन 2015-16 आफ्टर पेइंग ऑल टॅक्सेस इज ₹6,40,000. तर इथपर्यंत पहा क्वेश्चन. तर शामराव नावाचा एक व्यक्ती आहे, त्याची 2015-16 वर्षी, 2015-16 म्हणजे आपलं फायनान्शियल इयर आहे, ठीक आहे. 15-16 म्हणजे फायनान्शियल इयर, म्हणजे आपण कसं कन्सिडर करतो, आपलं फायनान्शियल इयर कधी सुरू होते, हे 1 एप्रिलला सुरू होते. आपलं फायनान्शियल इयर काय असते, हे 1 एप्रिल 2015, म्हणजे आता हे 15ची गोष्ट आहे तर 2015, 1 एप्रिल 2015 ते किती असेल 2, म्हणजे 31 मार्च 2016 पर्यंतची ही गोष्ट आहे, 2016, ठीक आहे. तर आपण फायनान्शियल इयर आपल्या देशामध्ये कुठून कुठे चालते, 1 एप्रिलपासून जाते आणि 31 मार्चला संपते, ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांना मार्च एंडिंग सगळ्यांना माहीत असेल, ठीक आहे. तर फायनान्शियल इयर 1 एप्रिलला सुरू होते आणि 31 मार्चला सुरू होते, त्याच्यामुळे 15-16 मध्ये, ठीक असं आलेलं आहे.
तर सगळ्या प्रकारचे टॅक्सेस दिल्यानंतर त्याची 1 वर्षाची इन्कम फायनान्शियल इयरमध्ये किती आहे, 6,40,000 आहे. बरोबर, ठीक आहे. ही पेज ₹2000 पर मंथ फॉर इन्शुरन्स. तर तो काय करतो, तो व्यक्ती दर महिन्याला म्हणजे प्रत्येक महिन्याला काय करतो, त्याच्या इन्कममधले 2,000 रुपये काय करतो, इन्शुरन्ससाठी देतो. कशासाठी देतो, इन्शुरन्ससाठी. ठीक आहे, पहिल्यांदा एकदा वाचून घेऊ सगळा क्वेश्चन. अँड 20% ऑफ हिज ॲन्युअल इन्कम इंटू हिज प्रोव्हिडंट फंड. प्रोव्हिडंट फंड म्हणजे काय, तुमचं पी एफ सगळ्यांनी ऐकलं असेल. पी-एफलाच म्हणजे पी-एफ आपण शॉर्टमध्ये म्हणतो, त्याचं पूर्ण नाव काय, प्रोव्हिडंट फंड. आणि तो काय करतो, त्याच्या पी-एफमध्ये म्हणजे पूर्ण जी काय सॅलरी येत असेल त्याची महिन्याला, त्याच्यापैकी दर महिन्याला त्याची काय आहे, काय 20% ऑफ हिज ॲन्युअल इन्कम. ॲन्युअल म्हणजे वार्षिक, ठीक आहे, महिन्याला नाही तर पूर्ण वार्षिक म्हणजे ॲन्युअल इन्कमची 20% त्याचे कशामध्ये जातात, प्रोव्हिडंट फंडमध्ये जातात. बघा, ॲन्युअल म्हणजे वार्षिक, आणि जर मंथली म्हणलं असलं तर मंथली असा काही उल्लेख नाही. मंथली म्हणलं असलं तर आपण 12 महिन्याची कॅल्क्युलेट केली असती. पहा त्याच्यानंतर पुढं पहा, ही पुट्स असाइड म्हणजे बाजूला ठेवतो किती, ₹500 पर मंथ फॉर एमर्जन्सीज. आता एमर्जन्सी काही येऊ शकते आपल्याला, आहे का नाही. एमर्जन्सी म्हणजे आता तुम्हाला खिशामध्ये काहीतरी कॅश ठेवावं लागेल की नाही, काही तुम्हाला आणायचं असू शकते, तर ते एमर्जन्सीसाठी तो किती रुपये ठेवतो, 500 रुपये ठेवतो फक्त. ठीक आहे, 500 रुपये. हाऊ मच मनी डज ही हॅव फॉर इयरली स्पेंडिंग. मग हे सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर त्या ह्या श्यामराव नावाच्या व्यक्तीकडे किती पैसे राहतील असं त्याने विचारलेलं आहे. तर आता पहिल्यांदा आपल्याला काढावं लागेल सगळ्या गोष्टी. पहा, तर आता श्यामरावची ॲन्युअल इन्कम, आता टॅक्सेस वगैरे कटून त्यांनी सांगितलेले, कारण जेव्हा एखादा व्यक्ती नोकरी करतो तर त्यांना त्याची जे हातामध्ये पैसे येतात, सॅलरी येते, ते पहिल्यांदा टॅक्स वगैरे गव्हर्नमेंट आधीच कटून घेते. तुमच्या हातामध्ये येण्याच्या अगोदरच गव्हर्नमेंट टॅक्स वगैरे कटून घेते आणि उरलेले पैसे तुम्हाला देऊन टाकते. ठीक आहे, तर काय पहा, सोल्युशन पहा, तुमच्या याचं सोल्युशन पहा, काय असणार आहे सोल्युशन पहा. तर पहिल्यांदा पहा, स्टेप बाय स्टेप पाहायचे सोल्युशन. तर ॲन्युअल इन्कम ऑफ श्यामराव, ठीक आहे का नाही, असं लिहायचं आहे. ॲन्युअल इन्कम ऑफ श्यामराव नावाच्या व्यक्तीची ॲन्युअल इन्कम किती आहे. श्यामराव's इन्कम इन 2015 आफ्टर पेइंग ऑल टॅक्सेस किती आहे, ₹6,40,000. लिहून घ्या. आता पहिल्यांदा हे पहिलं असं 1 2 3 लिहू, असं लिहिलं तरी चालते, काय हरकत नाही. ठीक आहे, तुमच्या पुस्तकात दिले तर लिहि तुम्ही. ॲन्युअल इन्कम ऑफ श्यामराव इज किती आहे, 6,40,000. किती आहे, 6,40,000 ही ॲन्युअल इन्कम आहे श्यामरावची. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल, काही अडचण नसणार आहे. त्याच्यानंतर आता ॲन्युअल इन्कम झाल्याच्या नंतर पुढं स्टेप बाय स्टेप वाचायचं. ही पेज ₹2,000 पर मंथ फॉर इन्शुरन्स. इन्शुरन्ससाठी तो पैसे देतो, आहे का नाही. तर इन्शुरन्सचे पैसे काढायचे तुम्हाला. इन्शुरन्स त्याला काय म्हणतो, इन्शुरन्सचे पैसे, इन्शुरन्स प्रीमियम. आता तुम्हाला जे इन्शुरन्सला पैसे देतो त्याला, किंवा आपण कोणत्या इन्शुरन्सला पैसे देतो त्याला आपण काय म्हणतो, प्रीमियम म्हणतो. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. जर माहीत नसलं तर तुम्ही मनी म्हणू शकता, इन्शुरन्स मनी म्हणू शकता याच्यामध्ये, कारण तुमच्या लेवलला 9th क्लासला किंवा 10th क्लासला चालून जाते, कारण तुमच्याकडे तेवढे जे टेक्निकल शब्द वगैरे नसतात, त्यामुळे एक्झामिनर वगैरे समजून घेतो. तर तुम्ही काय करायचं आहे, पण हे तुम्हाला माहीत नसले तरी शिकून घ्या, नाही शिकलं तरी म्हणजे लक्षात नाही राहिलं तरी परीक्षेमध्ये तुम्ही मनी यूज करू शकता. तर इन्शुरन्स नेक्स्ट काय आहे तुमचं, ही पेज ₹2,000 पर मंथ फॉर इन्शुरन्स. त्याला काय म्हणतो, इन्शुरन्स प्रीमियम म्हणतो आपण. काय म्हणतो, प्रीमियम, आहे का नाही, प्रीमियम. ठीक आहे, प्रीमियम झालेलं आहे तुमचं. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला प्रीमियम म्हणजे काय आहे. ठीक आहे, तर तो काय करतो, 2,000 रुपये प्रत्येकी महिन्याला इन्शुरन्सचं काय करतो, प्रीमियम देतो. तर आता मला सांगा कशा कॅल्क्युलेट करू शकतात. तर तो 2,000 रुपये प्रत्येकी महिन्याला देतो. एका महिन्याला किती देतो, तो 2,000. तर एका वर्षामध्ये किती महिने असतात, 12 महिने असतात. आणि मग एका वर्षामध्ये तो किती रुपये देईल इन्शुरन्ससाठी, तर तो इन्शुरन्ससाठी देईल तुमचा 24,000. किती देईल, 24,000 तो काय करेल, इन्शुरन्ससाठी पैसे देईल. बरोबर, इथपर्यंत कळलं असेल. 24,000 रुपीज. इथं लिहायचं वाटलं तर रुपीज लिहून टाकू शकता, इथं वाटलं तर करन्सी लिहू शकता, रुपीज. ठीक आहे, रुपीज, इथं पण रुपीज. ठीक आहे, हे इतके झालेले तुमचे. इथपर्यंत झालेलं आहे तुमचं. त्याच्यानंतर पुढं वाचा. आता इथपर्यंत क्वेश्चन सोडवलेलं आहे. अँड 20% ऑफ हिज ॲन्युअल इन्कम इंटू हिज प्रोव्हिडंट फंड, आहे का नाही. आता 3rd नंबरला लिहून घ्या. आता प्रोव्हिडंट फंडमध्ये किती मनी देतो तो पहा. आता जे आपण प्रोव्हिडंट फंडमध्ये जे पैसे असतात त्याला आपण काय म्हणतो, कॉन्ट्रीब्युशन. तर कॉन्ट्रीब्युशन
टू प्रोव्हिडंट फंड, प्रोव्हिडंट फंड म्हणू शकता किंवा तुम्ही शॉर्टली काय म्हणू शकता त्याला, पी एफ जरी म्हणलं तरी चालेल. तुम्ही शॉर्टली काय म्हणू शकता, कॉन्ट्रीब्युशन टू पी एफ म्हणू आपण. ठीक आहे, प्रोव्हिडंट फंडलाच आपण शॉर्टमध्ये काय म्हणतो, पी एफ म्हणतो, पी एफ. ठीक आहे, प्रोव्हिडंट फंड, कॉन्ट्रीब्युशन टू पी एफ म्हणजेच प्रोव्हिडंट फंड. किती असणार आहे तुमचं पहा, त्यांनी सांगितलेलं आहे. तर 20% ऑफ हिज ॲन्युअल इन्कम. तर तुम्हाला माहीत आहे ॲन्युअल इन्कम त्याची किती आहे शामरावची, 6,40,000, 6,40,000 आहे, बरोबर आहे का नाही. आता मला सांगा, आता 6,40,000 आहे तर त्याची 20% काढायचं आहे. तर तुम्हाला पर्सेंटेज काढायचं माहीत पाहिजे. कोणतीही गोष्ट पहा, कोणतीही गोष्ट जी आहे ती काय असते, 100% असते. कोणतीही गोष्ट काय असते, 100% असते. कोणती गोष्ट जे सुरुवातीला असते ती काय असते, 100% असते. तर पहा, तर आता तुम्हाला ही म्हणजे 6,40,000 ही गोष्ट किती आहे, 100% आहे. कारण त्याची पूर्ण सॅलरी आहे वर्षाची, तरी 100% आहे. आणि मग तुम्हाला कसं काढायचं, त्यांना किती सांगितले तुम्हाला, मग काय करायचं तुम्हाला सरळ सांगतो मी तुम्हाला. आता 20% काढायचं म्हटलं तर कसं काढायचं, 30 किंवा किती 40 काढा, किती काढा. आता ह्याला काय करायचं, 100ने डिवाइड करायचं. जी काय पूर्ण ॲन्युअल इन्कम असेल, मंथली म्हणलं तर मंथली, ठीक आहे, 100ने डिवाइड करायचं. का, कारण ही सगळं 100%ची व्हॅल्यू आहे. ही पूर्ण 6,40,000 100ची व्हॅल्यू 100% असते. आणि तुम्हाला सांगितले 20%, तर ह्याला करायचं 20ने मल्टिप्लाय. कितीनं मल्टिप्लाय करायचं, 20ने मल्टिप्लाय करायचं. आता इथं 20ने का मल्टिप्लाय करतो, कारण आपल्याला सांगितले त्यांनी 20% म्हणून 20ने. मला जर त्यांनी सांगितलं असलं 30%, मी 30ने मल्टिप्लाय केला असतो. मला जर सांगितलं त्याने 37ने मल्टिप्लाय केलं असतो. तर अशा प्रकारे हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता काय करायचं तुम्हाला, ह्याला सोडवायचं. कसं सोडू शकता पहा, सिंपल आहे तुमचं. 20ने काय करू शकता तुम्ही, पहा डायरेक्टली पहा, 20ने डिवाइड करा. 25चा आहे का नाही, इथं 5 आला तुमचं, बरोबर आहे, 5 आला. किंवा तुम्ही दुसरं काय करू शकता, 5 येण्यापेक्षा काय करा, हे किचकट कशाला करता तुम्ही, सरळ सरळ पहा. इथं तुमचा काय होता, 100 होता. ठीक आहे, 100ला 100 ठेवा आणि इथं तुमचा किती आहे, 20 आहे, बरोबर आहे. तर इथला एक शून्य कटला, इथला एक शून्य कटला, इथला एक शून्य कटला, इथला एक शून्य कटला. हे दोन, इथला एक शून्य, इथला एक शून्य कटवला आणि इथले 2 शून्य कटले. आता तुम्ही काय करा, ह्या दोघांचं वरल्याचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. आता ह्या दोघांचं पहा, हे 64चं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलं तर 4चं डबल करा तुम्ही, इथंच लिहू तुम्ही. 4ला डबल केला तर 8 होते आणि 6ला डबल केला तर तुमचं होते 12 आणि हे 30ला तुमचे 30. म्हणजे तुमचं किती येणार आहे, ह्याचं जर मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे 6, हे किती झाले आता, 64,000 राहिलेले तुमचे. हे 3 शून्य आहेत आणि हे 64,000चे डबल केला तुम्ही तर किती येणार आहे, 1,28,000 हे येणार आहे. म्हणजे हे 1,28,000 तो काय करणार आहे, कॉन्ट्रीब्युशन टू पी एफ, म्हणजे एका वर्षाला तो पी एफमध्ये 1,28,000 रुपये तो टाकणार आहे. इथपर्यंत कळलं असेल. त्याच्यानंतर पुढं पहा क्वेश्चन आणि काय सांगतो, पुढं वाचित जा. इथपर्यंत तुमचं सोडून झालेलं आहे क्वेश्चन, बरोबर आहे, इथपर्यंत झालेलं आहे. त्याच्यानंतर हे इथं वाचा, ही पुट्स असाइड ₹500 पर मंथ फॉर एमर्जन्सीज. तर तो एमर्जन्सीसाठी किती पैसे ठेवतो, 500 रुपये ठेवतो, 500 पर मंथ. तर पहा, तर 4th नंबरला तुमचं काढून घ्या, आहे का नाही, मनी फॉर एमर्जन्सी. एमर्जन्सीसाठी किती ठेवतो तो, आहे का नाही, किती ठेवतो, 500 रुपये. तर अमाऊंट तुमच्या भाषेमध्ये लिहायचं. एखाद्या वेळेस तुम्हाला जर काही कळत नसेल तर लिहू शकता, अमाऊंट पुट फॉर एमर्जन्सी किंवा एमर्जन्सीज, अमाऊंट पुट फॉर एमर्जन्सीज. ठीक आहे, एमर्जन्सीजसाठी अमाऊंट किती ठेवतो पहा, पुढं बरोबर पहा, एमर्जन्सीसाठी अमाऊंट किती ठेवतो तो, तर तो 500 रुपये ठेवतो पर मंथ. ही लक्षात घ्या, महिन्याला ठेवतो का वर्षाला ठेवतो. इथं ॲन्युअल होतं म्हणून आपण 12 मंथची काढलेली नाहीत. आता पर मंथ म्हणजे एका वर्षामध्ये 12 महिने असतात, कारण तुम्हाला ॲन्युअल इन्कम सांगितली. तर 500 इंटू तुम्हाला काय करावं लागेल, 12 करावं लागेल, कारण तो प्रत्येकी महिन्याला 500 रुपये हे करतो. तर पहा, ह्याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 12 इंटू 5 तुमचा काय होतो, आहे का नाही, 12 इंटू 5 या दोघांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 60 होतो आणि हा तुमचा 2 शून्य. म्हणजे तो दर महिन्याला 500 रुपये असे जमा ठेवतो एमर्जन्सीसाठी आणि 12 महिन्याचे त्याचे 6,000 रुपये होतात. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, आता मग हे तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितलं असेल, प्लॅन्ड एक्सपेंडिचर आहे का नाही, किंवा प्लॅन्ड एक्सपेंडिचर म्हणजेच प्रिडिक्टेबल एक्सपेंडिचरला आपण प्लॅन्ड एक्सपेंडिचर म्हणतो. काय आहे, प्रिडिक्टेबल एक्सपेंडिचर आहे का नाही, आणि अनप्रिडिक्टेबल एक्सपेंडिचर मी सांगितलं होतं, आहे का नाही. म्हणजे जे प्रिडिक्ट करू शकतो त्याला प्रिडिक्टेबल एक्सपेंडिचर आणि जो प्रिडिक्ट करू शकत नाही त्याला अनप्रिडिक्टेबल. फॉर एक्झाम्पल, तुमचं शाळेची फी आहे, ट्युशन फी आहे, घर घ्यायचं आहे, घर बांधायचं आहे, ठीक आहे, प्लॉट घ्यायचं, हे प्रिडिक्टेबल आहे.
तुम्ही एक अंदाज लावू शकता की किती पैसे खर्च होतील याच्यावर. किंवा मग आता अनप्रिडिक्टेबलमध्ये एखाद्याची डेथ झाली आहे का नाही, एखादा भूकंप आला, त्याच्यामध्ये बिल्डिंग पडली तुमचं, तर हे काय आहे सडन, म्हणजे सडन एक्सपेन्सेस आहेत, म्हणजे सडन तुमच्यावर काय आपत्ती आलेली आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये किती पैसे लागू शकतात. किंवा तुम्ही आजारी पडलात हॉस्पिटलमध्ये, तुम्हाला खूप सारे पैसे लागू शकतात. अचानक तुम्हाला मोठा गंभीर आजार झाला, ऑपरेशन करावं लागलं, तर हे अनप्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस आहेत, म्हणजे हे अनप्लॅन्डमध्ये येतात. मग हे सगळे जे आहेत तुमचे ह्या शामरावचे जे खर्च आहेत ते प्लॅन्ड आहेत का अनप्लॅन्ड आहेत, आहे का नाही? तर हे सगळे प्लॅन्ड आहेत, कारण तो वर्षाला काय करतो, ह्याची ॲन्युअल इन्कम तुम्हाला माहीत आहे, इतके पैसे येतात त्याच्याकडं, तर तो याच्यातले 20 हे किती 2000 रुपये दर महिन्याला तो काय करतो, इन्शुरन्समध्ये घालवतो. त्याच्यानंतर हे पी एफमध्ये तो वर्षाला 20% घालवतो, म्हणजे तुम्हाला 1,28,000 टाकतो. हे सगळं प्लॅन आहे, ठीक आहे. तर आता मला सांगा, तर हे जे प्लॅन्ड एक्सपेंडिचर याचं टोटल किती आहे, म्हणजे किती होतं ते तुम्हाला काय करावं लागणार आहे, टोटल करावं लागणार आहे काय, ठीक आहे. तर इथं काय लिहू शकतो पहा, मी काय करतो, ठीक आहे इथंच लिहू, तर इथं लिहा टोटल प्लॅन्ड एक्सपेंडिचर, ठीक आहे, टोटल प्लॅन एक्सपेंडिचर, टोटल प्लॅन्ड एक्सपेंडिचर किती आहे आता शामरावचं पहा, तर त्याचं हे आहे ते ॲन्युअल इन्कम आहे, ठीक आहे. तर हे येणार नाही, तर हे येणार इथून. तर इन्शुरन्सवर तो किती रुपये खर्च करतो दर वर्षाला, 24,000 रुपये खर्च करतो, ठीक आहे, बरोबर पहा 24,000 रुपये तो इन्शुरन्सवर खर्च करतो. वाटलं तर मी काय करतो, पेन चेंज करतो, तुम्हाला व्यवस्थित दिसेल, ठीक आहे. तर तो काय करतो, 2,000 रुपये तो काय करतो, 2,000 नाही 24,000 रुपये तो वर्षाला काय करतो, इन्शुरन्सवर खर्च करतो, ठीक आहे. 24,000 तो कशावर, इन्शुरन्सवर खर्च करतो. प्लस त्याच्यानंतर इन्शुरन्सवर झाल्यानंतर पी एफ कॉन्ट्रीब्युशनमध्ये तो 1,28,000 रुपये टाकतो, ठीक आहे, 1,28,000. त्याच्यानंतर तो काय करतो, 6,000 रुपये तो काय करतो, कशामध्ये गुंतवतो, 6,000 रुपये इमर्जन्सीसाठी ठेवतो. हे दिसत असेल इथपर्यंत मला, ठीक आहे. तर अशा प्रकारे त्याचं हे सगळं प्लॅन्ड एक्सपेंडिचर आहे. मग तुम्हाला काय करायची, ह्या सगळ्यांची काय करायची, बेरीज करायची, ॲडिशन करायची. तर ॲडिशन केल्यानंतर किती येते पहा, सरळ कॅल्क्युलेशन पहा. हा 24,000 आणि 6,000 ह्या दोघांची जर ॲडिशन केली, 24,000 आणि 6,000 हे 30,000 होईल. आणि हा 1,28,000 ह्याच्यामध्ये जर तुम्ही ॲड केल्या तर तुमचा म्हणजे 28मध्ये जर 30 ॲड केला तर तुमचा 58, म्हणजे तुमचं टोटल अमाऊंट किती येईल, डायरेक्टली मी लिहितो 1,58,000, ठीक आहे. 1,58,000 हे तुमचं म्हणजे टोटल काय आहे त्याचं प्लॅन्ड एक्सपेंडिचर आलेलं आहे. 1,58,000 त्याचं काय आहे, प्लॅन्ड एक्सपेंडिचर आलेलं आहे, बरोबर आहे. इथपर्यंत कळलेलं आहे. त्याच्यानंतर पूर्ण क्वेश्चन वाचा पुढं. इथपर्यंत झालं होतं तुमचं, आहे का नाही. मग क्वेश्चन काय म्हणतो, लास्टला क्वेश्चन म्हणतो हाऊ मच मनी डज ही हॅव फॉर इयरली स्पेंडिंग. आता हे खर्च प्लॅन्ड एक्सपेंडिचर आहे, त्याला हे एवढं प्लॅन करून तो गुंतवणूक करतोय. त्याच्यानंतर त्याच्याकडं खर्च करण्यासाठी, बाकी खर्च करण्यासाठी आता दुसरा कोणताही खर्च करायचा असेल त्याला, तर त्याच्यासाठी काय पैसे म्हणजे किती रुपये उरतात त्याच्याकडं वर्षाला, ठीक आहे. दुसरा खर्चामध्ये त्याला ट्युशन फी भरायचं असेल, आता ह्याच्यामध्ये जे नाही तो बाकीचा दुसरा खर्च येणार आहे त्याचा. तर मी काय करतो, आपलं काय करतो, इथं लिहितो, ठीक आहे, इथं लिहितो वाटलं तर, ठीक आहे चालते. काय करतो मी, हे ब्ल्यू पेन घेतो इथं, त्यामुळे दिसेल तुम्हाला. तर अमाऊंट अवेलेबल आहे का नाही, त्याच्याकडे किती असेल, अमाऊंट अवेलेबल फॉर इयरली एक्सपेन्सेस इथं लिहितो, ठीक आहे. अमाऊंट हे ह्याचाच भाग आहे, इथं आपल्याला आवड जाईल लिहायला म्हणून इथं लिहितो. तर अमाऊंट अवेलेबल फॉर इयरली एक्सपेन्सेस. आता कशा प्रकारे कॅल्क्युलेट करू शकता अमाऊंट अवेलेबल फॉर इयरली एक्सपेन्सेस, तर त्याची पूर्ण सॅलरी म्हणजे त्याची किती पैसे येतात, त्याला टॅक्स वगैरे दिल्याच्यानंतर 6,40,000 आणि त्याच्यामुळे मधून हे तुम्हाला प्लॅन्ड एक्सपेंडिचर काय करावं लागेल, मायनस करावं लागेल, तेव्हा तुमचं काय येणार आहे, आन्सर येणार आहे, ठीक आहे. तर तुमचं काय आहे पहा इथं, म्हणजे 6 लाख आहे का नाही, 6 लाख. आता इथं बसणार नाही, ठीक आहे, मावणार नाही, ठीक आहे. तर काय करतो मी, इथं मावणार नाही, पण मी काय करतो, एका खाली एक लिहितो आणि इथं सोडून दाखवतो. तुम्ही कसं लिहायचं, इथं लिहितो वाटलं तर 6,40,000 त्याची काय आहे, इन्कम आहे, ठीक आहे. मायनस ह्याच्यामधनं मायनस करायचं आहे तुम्हाला, किती मायनस करायचं आहे, 1,58,000 हे प्लॅन एक्सपेंडिचर आहे त्याचं. 1,58,000 तुम्हाला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. तर हे मायनस करा तुम्ही, तर डायरेक्टली मायनस करू शकता. पहा कशा प्रकारे, असं जर करता येत नसेल तर तुम्ही एका खाली एक लिहून पण करू शकता. तर मी डायरेक्टली करू शकतो. हे 3 शून्यमधनं जर 3 शून्य गेले तर तुमचे किती राहतील, म्हणजे 0,0,0,0, बरोबर आहे. त्याच्यानंतर
इथं काय 0 आहे, ह्या म्हणजे हे 3मधनं 3 गेलं तर 3 शून्यातनं गेलं तर 3 शून्य राहिले, पण इथं 0 आहे, ह्या 0मधनं 8 जातो का जात नाही, म्हणजे इथं झाले किती 10मधनं जर 8 गेला तर तुमचा राहिला इथं 2, बरोबर आहे. किती राहिला तुमचा 2 राहिला. आता इथं 3 राहिला, कारण इकडला एक इकडं आपण दिला होता, तर इथं 3मधनं 5 जात नाही, तर इथं झाला 13मधनं जर तुमचा 13 झाले, 13मधनं जर 5 गेला तर तुमचा किती राहिला 7 राहिला. आणि हा इथं किती राहिला तुमचा, कारण इथला एक इथं दिला होता आपण, इथं राहिला 5. ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे किती राहिलेला आहे पहा, तर तुमच्याकडे किती राहिलेला आहे 5,72,000, बरोबर आहे का. 5 लाख नाही, पहा आपलं काहीतरी मिस्टेक होते, पहा आपण काय करू, एका माग खाली एक लिहून करून दाखवतो, सोडून दाखवतो मी तुम्हाला, म्हणजे बरोबर येईल. पहा इथं तर किती होतं तुमचं 6,40,000, हे काय होते 6,40,000 काय आहे तुमचं, हे 40,000. ठीक आहे, 6,40,000 तुमची इन्कम आहे. त्याच्यामधनं तुम्हाला काय करायचं आहे 1,58,000 मायनस करायचं आहे, 1,58,000 काय करायचं आहे मायनस करायचं. अशा प्रकारे करून बघा, कारण तुमचं चुकणार नाही. 0मधनं 0 गेला 0, 0मधनं 0 गेला 0, 0मधनं 0 गेला 0. इथे काय झाले तुमचे 10 झाले, 10मधनं 8 गेले, तुमचा 2 राहिला, इथं राहिले 3, 3 इथं झाले 13, 13मधनं जर तुमचे 5 गेले, 13मधनं जर 5 गेले तर तुमचे किती राहिले 8 राहिले का, 8 राहतात ना. 13मधनं आपण 7 घेतलं होतं, 13मधनं जर तुमचे 5 गेले तर इथं राहिले, मागच्या वेळेस 7 घेतलं तर 8 राहिले. आणि त्याच्यानंतर इथं तुमचा काय इथं किती राहिला 5 राहिला, 5 होता, 5मधनं 6 होता, 6मधनं इथं दिला तर 5 राहिला, 5मधनं 1 गेला तुमचा तर किती राहिला 4 राहिला. ठीक आहे, इथं चुकलं होतं आपलं. ठीक आहे, तर तुमच्याकडे त्याच्याकडे किती राहिला 4,82,000, हे काय बाकी खर्च करण्यासाठी त्याच्याकडे पैसे राहिलेले आहेत. किती राहिलेले आहेत 4,82,000 रुपये त्याच्याकडे राहिलेले आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सोडून झालेला आहे. तर श्यामरावकडे किती राहिलेले आहेत पैसे दुसऱ्या बाकीचा खर्च करण्यासाठी 4,82,000 रुपये राहिलेले आहेत. ठीक आहे, आता याच्यानंतर काय करूया, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. पहा, तर आता हे सेकंड क्वेश्चन आहे आपला. तर क्वेश्चन नंबर मी 3rd घेतलेला आहे. सेकंड क्वेश्चन थोडा मोठा आहे, तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊ, नाही तर आपल्याला जास्त वेळ होईल, मोठा क्लास होईल, म्हणून तो स्किप केलेला आहे. तर पहा, तर पहिल्यांदा काय करायचं, अशा प्रकारचा क्वेश्चन आहे ना, पहिल्यांदा एकदा व्यवस्थित वाचायचा आणि समजून घ्यायचं, नंतर काय करायचं स्टेप बाय स्टेप क्वेश्चन सोडवायचा. तर पहिल्यांदा क्वेश्चन आपण वाचून घेऊया फक्त. ठीक आहे, वाचून घेऊया आणि महत्त्वाच्या गोष्टी काय करायचं अंडरलाईन करायचं. तर पहा, मिस्टर शेख नावाचा एक व्यक्ती आहे, कोणी असू दे, आपल्याला काय करायचं आहे. ठीक आहे, तर मिस्टर शेख इन्व्हेस्टेड, त्याने काय केलं इन्व्हेस्ट केले, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सांगितले ₹4 लाख इन अ ग्लास इंडस्ट्री. तर काय केलेलं आहे मिस्टर शेखनं, काय केलेलं आहे, एखादी ग्लास इंडस्ट्री आहे, त्या ग्लास इंडस्ट्रीमध्ये 4 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत. आफ्टर 2 इयर्स, म्हणजे 2 वर्षाच्या नंतर, आफ्टर 2 इयर्स ही रिसिव्ड ₹5,20,000 फ्रॉम द इंडस्ट्री. तर त्या शेख नावाच्या व्यक्तीने काय केलेलं आहे, इथपर्यंत समजून घ्या क्वेश्चन. तर त्याने 4 लाख रुपये ग्लासच्या इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, गुंतवणूक केलेली आहे 4 लाख रुपये. किती 4 लाख रुपये गुंतवले आणि त्याला 2 वर्षाच्या नंतर 5,20,000 रुपये भेटले. 4 लाख गुंतवल्यानंतर 2 वर्षांनंतर त्याला मिळाले 5,20,000. इथपर्यंत कळले तुम्हाला, काय अडचण नाही. मग नेक्स्ट वाचा, पुटिंग असाइड, बाजूला ठेवलेले द ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट, म्हणजे त्यांनी जे काय ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट आहे त्याची 4 लाख बाजूला ठेवून इन्व्हेस्टमेंट, ही इन्व्हेस्टेड हिज गेन्स इन अ फिक्स्ड डिपॉझिट, म्हणजे FD, फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण FD, फिक्स्ड डिपॉझिट, अँड इन शेअर्स इन द रेशिओ ऑफ 3:2. हाऊ मच अमाऊंट डिड ही इन्व्हेस्टेड ओरिजिनली इन ईच ऑफ द स्कीम्स. पहा, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. इंटरेस्टिंग म्हणजे असा कन्फ्युजन करणारा क्वेश्चन आहे, याच्यामध्ये तुम्हाला ओरिजिनली समजायला पाहिजे हे काय म्हणते क्वेश्चन. पहा, तर तुम्हाला क्वेश्चन आता शॉर्टमध्ये सांगतो. तर का आहे क्वेश्चनमध्ये तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे, तर त्यांनी सांगितलं एक शेख नावाचा एक व्यक्ती आहे. शेख नावाच्या व्यक्तीनं काय केलेलं आहे, शेख नावाच्या व्यक्तीनं ग्लासच्या इंडस्ट्रीमध्ये काय केलेलं आहे 4 लाख रुपये गुंतवलेत. किती रुपये गुंतवलेत त्याने 4 लाख रुपये त्याने ग्लासच्या इंडस्ट्रीमध्ये गुंतवले. त्याच्यानंतर त्याला 5,20,000 रुपये भेटलेले आहेत, म्हणजे त्याला 1,20,000 रुपयाचा प्रॉफिट झाला आहे. ते किती वर्षानं 2 वर्षानं, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर त्यानं काय केले, जे स्वतःचे म्हणजे पैसे त्याचे जे सुरुवातीनं गुंतवले होते किती 4 लाख रुपये त्याचे सोडून बाकीचे म्हणजे किती 1,20,000 रुपये त्याने कशामध्ये गुंतवलेले आहेत, त्यानं फिक्स्ड डिपॉझिट आणि शेअरमध्ये गुंतवलेत. पण त्याचा रेशो त्यांनी सांगितला 3:2, 3 जसे 2 मध्ये गुंतवलेले आहेत. मग तुम्हाला काय म्हणतात, हाऊ मच अमाऊंट डिड ही इन्व्हेस्टेड ओरिजिनली इन ईच ऑफ द स्कीम्स. मग त्या स्कीममध्ये त्यानं किती पैसे ओरिजिनली गुंतवले ते काय सांगायचं आहे तुम्हाला, सांगायचं आहे, बाकी काही नाही. ठीक आहे, तर सिंपल आहे, तर सांगू शकता.
तर पहा स्टेप बाय स्टेप क्वेश्चन सोडू. तर शेखची स्वतःची इन्कम किती आहे, म्हणजे स्वतःचे पैसे 4 लाख आहेत आणि त्याच्यानंतर त्याला प्रॉफिट किती झालेला आहे म्हणजे काढायचं आहे आपल्याला. तर काय मिस्टर शेख्स प्रॉफिट ॲट द एंड ऑफ 2 इयर्स. तर काय करायचं आपल्याला हे काढायचं. तर पहा मिस्टर शेख्स प्रॉफिट ॲट द एंड ऑफ 2 इयर्स. कसं काढणार आहे तुम्ही ॲट द एंड ऑफ 2 इयर्स. पहा तर 2 वर्ष म्हणजे 2 इयर्स त्यांनी सांगितले त्यामुळे आपण 2 इयर्स घेतोय. तर मिस्टर शेख्सचा किती प्रॉफिट आहे 2 वर्षाच्या नंतर. कारण पहा प्रॉफिट कसं काढतो, पहा तुम्ही प्रॉफिट आणि लॉस कसं काढणार आहे. मग तुम्ही स्वतः पैसे किती गुंतवले आणि तुम्हाला किती पैसे भेटले. मग जर वाढून पैसे आले तर तुम्हाला काहीतरी प्रॉफिट झाला आणि कमी होऊन पैसे आले तर तुम्हाला लॉस झाला. मग काय पहा, मग तुम्ही त्या शेखनं किती इन्व्हेस्ट केले होते 4 लाख आणि त्याला मिळाले 5,20,000. तर नक्कीच काहीतरी प्रॉफिट आहे. तर मोठ्या संख्येतनं छोटी संख्या वजा करा. तर कसं करू शकता तुम्ही पहा इजिकल टू मी असं डायरेक्टली काय करतो असंच लिहितो एका खाली एक. ठीक आहे. तर 5,20,000 5,20,000 आहे का नाही. 5,20,000 ही रक्कम आहे. 5,20,000 मधनं त्याला किती मायनस करायचे तुम्हाला 4 लाख मायनस करायचे आहे. ठीक आहे. किती 4 लाख मायनस करायचं आहे तुम्हाला. बरोबर आहे. तर हे तुम्ही अशा प्रकारे सबस्ट्रॅक्शन करू शकता किंवा डायरेक्ट एकामागे एक करू शकता. ठीक आहे. तर मिस्टर शेख्स प्रॉफिट काढतो आपण. काय काढतोय प्रॉफिट ॲट द एंड ऑफ 2 इयर्स. प्रॉफिट कसं काढणार आहे तर तुम्हाला पूर्ण पैसे मिळाले आणि त्याच्यामधनं तुमची रक्कम मायनस करायची. तर करा सबट्रॅक्शन करा इथं. तर या 0मधनं 0 गेला 0, ह्या 0मधनं 0 गेला 0, 0मधनं 0 गेला 0, 0मधनं 0 गेला 0, ह्या 2मधनं 0 गेला 2 उरला आणि या 5मधनं जर 4 गेला तर 1 उरला. म्हणजे त्या शेखला कितीचा प्रॉफिट झाला आहे 1,20,000चा प्रॉफिट झालेला आहे. तर शेखला कितीचा प्रॉफिट झालेला आहे शेखला 1,20,000चा म्हणजे 20,000 रुपीजचा प्रॉफिट झालेला आहे. मग त्या शेखनं काय केलेलं आहे का नाही पुटिंग असाइड द ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट म्हणजे त्याची 4 लाख ही इन्व्हेस्टेड हिज गेन्स म्हणजे त्याला जे काही मिळालेलं आहे प्रॉफिट झालेला आहे हे म्हणजे 1,20,000 त्यांनी काय केलेलं आहे गुंतवलेलं आहे. कशामध्ये गुंतवलेलं आहे FD म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटलाच आपण काय म्हणतो FD अँड शेअर्स ह्याच्यामध्ये गुंतवलेले आहे. इन द रेशो 3:5 म्हणजे 3:5च्या रेशोमध्ये इथं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतो. म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे म्हणजे तुमची टोटल हे किती गुंतवलेत त्यांनी 1,20,000 गुंतवलेले आहेत. हे कशाच्या याच्यामध्ये गुंतवलेत त्यांनी 3:2 मध्ये गुंतवलेत. कसे गुंतवलेत 3:2 रेशोमध्ये गुंतवलेत. तर पहा अशा प्रकारचा जर रेशो दिला असेल तर काय करायचं सरळ पहा. तर हे म्हणजे पूर्ण या दोघांची बेरीज करायची. ह्या दोघांची रेशो जे आहे त्या दोघांची बेरीज करायचं. 3 + 2 जर केलं तर तुम्हाला किती येते 5. म्हणजे ही जी काही रक्कम आहे पूर्ण रक्कम कितीची आहे 5ची किंमत आहे. ही पूर्ण 1,20,000 कितीची किंमत आहे 5ची किंमत आहे. ठीक आहे. कारण त्या रेशोमध्ये हे केले म्हणजे 3:5 किती जर काही असेल तर त्या दोघांची बेरीज करायची आणि पूर्ण जी रक्कम असेल त्याला डिवाइड करायचं. ठीक आहे. म्हणजे हे पूर्ण 5ची आहे. म्हणजे 1,20,000 ही 5ची किंमत आहे. तर एकाची किंमत कशी मिळेल तुम्हाला काय करू शकता तुम्ही याला डिवाइड करा. डिवाइड केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल एकाची किंमत मिळून जाईल. डायरेक्टली तुम्ही काढू शकता. इथे एकाची किंमत काहीतरी मिळेल सिम्पली आहे पण काढू शकता. पण हे तुम्हाला असं करायचं नाही. डायरेक्टली तुम्ही काय करू शकता तुम्हाला जे पाहिजे ते आन्सर काढू शकता. एकाची वगैरे काढत बसायचं नाही. एकाची काढून तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. म्हणजे त्या एकाची काढून तुम्ही 3 मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला पहिलं 3 कशाची आहे हे FDची मिळेल आणि 2 मल्टिप्लाय केलं तर शेअरची किंमत मिळेल. तर पहा तर डायरेक्टली आपण काय करू अमाऊंट इन्व्हेस्टेड इन FD काढू का. पहा अमाऊंट इन्व्हेस्टेड इन FD म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. पहा अमाऊंट इन्व्हेस्टेड इन FD शॉर्टमध्ये लिहू. फिक्स्ड डिपॉझिटला आपण काय लिहू शकतो FD लिहू शकतो. अमाऊंट इन्व्हेस्टेड इन FD. तर अमाऊंट इन्व्हेस्टेड इन FD कसं काढू शकता पहा तुम्ही. तर तुम्हाला माहीत आहे किती आहे 1,20,000 1,20,000 ही कशाची किंमत आहे पूर्ण 5 युनिटची किंमत आहे. कितीची किंमत आहे तुमची 1,20,000 ह्या दोघांची ॲडिशन करायची 5ची किंमत आहे. कितीची आहे 5ची किंमत आहे. मग तुम्हाला कशाची पाहिजे अमाऊंट इन्व्हेस्टेड इन FD मध्ये किती इन्व्हेस्ट करायला तुम्ही 3 आणि शेअर्समध्ये 2 3 युनिट तुम्ही FD मध्ये आणि 2 युनिट तुम्ही शेअर्समध्ये गुंतवाल. तर काय करायचं सिम्पली
ज्याची काढायचे त्याला मल्टिप्लाय करायचं. तुम्हाला कितीची किंमत काढायचं 3 काढायचं. 3 तुम्ही युनिट फिक्स्ड डिपॉझिटमध्ये मल्टिप्लाय गुंतवलेले आहेत. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. म्हणजे तुम्हाला सरळ सरळ 3 म्हणजे हे पूर्ण किंमत आणि त्याला मल्टिप्लाय करायचं कितीनं. ठीक आहे, आता याला काय करा, सॉल्व करा तुम्ही. पहा, याला डिवाइड करा, 5ने डिवाइड करा, याला 5ने डिवाइड होतो. पहा, 5 एक 5, 5 दोन्ही 10, उरले किती तुमचे 2 उरले, मग इथं झाले 20, 5 चौक 20. ठीक आहे, 5 चौक 20 आणि उरले किती तुमचे 3 शून्य. म्हणजे तुम्हाला किती मिळालेले 24,000 मिळालेले. आता हे 24,000 गुणिले 3 ह्यात मल्टिप्लिकेशन करून घ्या. इथंच लिहितो मी पुढं. 24 × 3 जर केल्या तुम्ही, 24 एक 24, 24 दोन्ही 48 आणि 24 त्रिक तुमचे झाले 72. बरोबर आहे, 72 होतील तुमचे. बरोबर आहे, चेक करून घ्या एक बार. तर हे 72,000 रुपये तुमचे, 72,000 रुपये त्यांनी कशामध्ये गुंतवलेलं आहे, एफ डीमध्ये. म्हणजे 1,20,000 पैकी तुम्ही 72,000 त्यांनी गुंतवलेलं आहे एफ डीमध्ये. आता दुसरा ऑप्शन काय आहे तुम्हाला, शेअरमध्ये किती गुंतवले, त्याने गुंतवलेले एकूण त्याचा प्रॉफिट 1,20,000 आहे, त्यापैकी 72,000 त्यांनी एफ डीमध्ये गुंतवले, तर बाकीचे उरलेले पैसे त्यांनी शेअरमध्ये गुंतवले. हे एक आहे पर्याय. किंवा दुसरा आहे की तुम्ही जसं अशा प्रकारे सोडवलेलं आहे तसंच तुम्ही काय करू शकता, शेअर्सचं काढू शकता. मग शेअर्सचं काढून घ्या, वाटलं तरी तर काय आहे, शेअर्सचं लगेच काढून घ्या. ठीक आहे, तर अमाऊंट इन्व्हेस्टेड इन शेअर जसं हे काढलेलं तसंच काढू शकता. तर अमाऊंट इन्व्हेस्टेड इन शेअर्स, तर अशाच प्रकारे काढायचा अमाऊंट इन्व्हेस्टेड इन शेअर. सेम आता अमाऊंट इन्व्हेस्टेड इन शेअर पूर्ण किंमत किती आहे तुमची 1,20,000. किती आहे 1,20,000 आहे. बरोबर आहे, कितीची किंमत आहे 1,20,000, ही 5ची किंमत आहे. आणि तुम्हाला कितीची काढायची आहे, शेअर्सची काढतोय आपण. शेअर्सची किंमत तुमची 2 आहे, 2 युनिटची. तर 2 मल्टिप्लाय करायचं आहे. आता एफ डीची काढायची होतं तर 3 मल्टिप्लाय करा, कारण 3 ही एफ डीची किंमत होती. आता याला सोडवा, तर तुम्हाला माहिती आहे 5ने डिवाइड केल्याच्या नंतर ह्या सगळ्याला आपल्याला किती आलेलं आहे 24,000 आलेलं आहे. बरोबर, इथं लिहितो मी 24,000ला जर 2 मल्टिप्लाय केलं तर तुमचं किती येते 48,000. बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला कळलं असेल इथं. तर त्याने शेअर्समध्ये किती गुंतवले 48,000 आणि एफ डीमध्ये 72,000 त्यांनी ओरिजिनली काय केलेले आहे, गुंतवलेले आहेत. तर ठीक आहे, अशा प्रकारे एक काय करायचं तुम्हाला आहे का नाही, मिस्टर शेख इन्व्हेस्टेड ₹70,000 इन एफ डी अँड 48,000 इन शेअर्स. अशा प्रकारचे काय करायचं तुम्हाला स्टेटमेंट लिहून टाकायचं. इथं लिहायचं मिस्टर शेख इन्व्हेस्टेड 70, खाली लिहायचं असं, मिस्टर शेख इन्व्हेस्टेड ₹72,000 इन फिक्स्ड डिपॉझिट अँड 48,000 इन शेअर्स. अशा प्रकारचे लिहायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन काय होतो पूर्णपणे सॉल्व्ह होतो. तर आपण काय करू, या लेक्चरमध्ये इथंच थांबूया आणि याच्यानंतरचे आपण जे क्वेश्चन आहे काय करू, नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. नाहीतर आपलं लेक्चर काय होईल, मोठं होईल. ठीक आहे, आणि तुम्हाला पाहायला पण काय होईल, बोर होईल. त्यामुळे आपण इथंच थांबूया. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. आणि तुम्हाला जर हे चॅनलवरले व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत फायदा होत असेल तर तुमच्या मित्रापर्यंत, एका मित्रापर्यंत किमान हे काय करा, व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.